आता बातम्या पाहूया विस्तारानं। महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत फेरफार झालेला आहे आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी एका वर्तमानपत्रातल्या लेखाच्या माध्यमातून केला। राहुल गांधींच्या लेखाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून प्रत्युत्तर सुद्धा दिले आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट। याआधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते। मात्र निवडणूक आयोगानं अद्यापही उत्तर का दिलं नाही, त्यामुळे संबंधित संस्थांवरील विश्वासाला तडा जातो असं म्हणत राहुल गांधींनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहित पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला 5 प्रश्न उपस्थित केलेत। सुरुवातीला राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत उपस्थित केलेले 5 प्रश्न पाहूयात। 1. निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह। 2. बोगस मतदार यादीचाही प्रश्न उपस्थित केलाय। 3. मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचा आरोप केलाय। 4. बोगस मतदानाचा मुद्दाही उपस्थित केलाय आणि 5. निवडणूक आयोगानं विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर मौन का बाळगलंय हाही सवाल उपस्थित केलाय। यातील बोगस मतदार यादीच्या प्रश्नावर गांधी अधिक आक्रमक झाले। महाराष्ट्रात 2019 ते 2024 या 5 वर्षात 31 लाख मतदार वाढले, तर 2024 लोकसभा ते विधानसभा या अवघ्या 5 महिन्यांच्या काळात 41 लाख मतदार कसे वाढले असं म्हणत निवडणूक आयोगानं यावर उत्तर द्यावं असं गांधींनी म्हटलंय आणि या 5ही आरोपांना भाजपाकडून उत्तर देण्यात आलंय। जनतेने ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं म्हणत फडणवीसांनी लेखातूनच राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलंय। म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। राहुल गांधींनी प्रश्न निवडणूक आयोगाला उपस्थित केलाय, तर उत्तरही निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर का देतायत, त्यामुळे दाल में कुछ काला है असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। आरोप निवडणूक आयोगावर आहे, आरोप भाजपचे लोक कसे निवडून आले हा प्रश्न आहे आणि आरोप निवडणूक आयोगावर आहे। याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं अभिप्रेत आहे। मात्र देशात अमित शहा उत्तर देतात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं आतापर्यंत उत्तर देत आलेले आहेत। याचाच अर्थ काय की आरोप निवडणूक आयोगावर होत असताना याची जी झळ आहे किंवा याचं जे उत्तर आहे हे देणं कोण क्रमप्राप्त समजतं, तर ही दोन महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये अमित शहा याचं उत्तर देता। याचा अर्थ यामध्ये काहीतरी निश्चित हे लपलेलं आहे। जनतेने काँग्रेसच्या चुकीच्या अपप्रचाराचा बदला घेतला। जनतेच्या भल्यासाठी आम्ही निवडून आलो। येणाऱ्या काळात जनता भाजपाच्या विकासालाच मतदान करणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केलंय। मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला। आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे। काँग्रेसच्या खोटारड्या मशाल यात्रेवर मतदान करणार नाही। हे खोटारडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपानं हायजॅक केली। फडणवीसांनी कितीही लिहिलं तरी त्याचा उपयोग नाही असं संजय राऊतांनी विधान केलंय। किमान 14 वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे। मुळात निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे आणि जेव्हा कुठल्याही स्वायत्त संस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो तेव्हा त्याचं उत्तर देऊन जनतेच्या मनातील संशय दूर करणं हे गरजेचं असतं। इथं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर 5 आरोप केलेत। त्यामुळे या आरोपांना निवडणूक आयोग पुढील काळामध्ये तरी पुराव्यानिशी उत्तर देईल आणि देशातील जनतेच्या मनातील संशय दूर करेल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।